नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही संगमनेरकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत आपण लाडक्या बहीण योजनेचे 2 हप्त्यांचा लाभ हा घेतलेला आहे। परंतु मित्रांनो, आता सप्टेंबर महिन्यामध्ये लाडक्या बहीण योजनेबद्दल नवीन घोषणा करण्यात आलेल्या आहेत। तर मित्रांनो, आतापर्यंत ज्या महिलांनी अर्ज भरलेले आहेत, ज्यांचे रिजेक्ट झालेले आहेत आणि ज्यांना पैसे मिळालेले आहेत, अशा म्हणजे सर्व महिलांसाठी ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत, रिजेक्ट होत किंवा सिलेक्ट होत, सर्व महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तर मैत्रिणींनो, व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण असा होणार आहे। तर मित्रांनो, आत्ताच नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये आदिती तटकरे यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत त्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग मैत्रिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मैत्रिणींनो, आता सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये 4 नवीन नियम म्हणजे 4 बदल करण्यात आलेले आहेत। तर मग ते कोणकोणते आहेत? तर त्यामध्ये पहिली आहेत की आणि ह्या ज्या घोषणा करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे सर्व महिलांना आता थोडासा दिलासा मिळणार आहे। तर मैत्रिणींनो, आत्ताच आदिती तटकरे यांनी दिलेल्या घोषणांनुसार ज्या महिलांचे अर्ज हे 24 ऑगस्टपर्यंत प्राप्त झाले आणि ते मंजूरही झाले, म्हणजे ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरले आणि त्यांचे मंजूर झाले, म्हणजेच अर्ज हे सिलेक्ट झालेले आहे, तर त्या महिलांना पैसे पाठवण्यात आले, म्हणजे त्या महिलांनी 3000 रुपयांचा लाभ हा घेतलेला आहे। परंतु ज्या महिलांनी 24 ऑगस्ट नंतर फॉर्म भरलेले आहेत त्यांचे फॉर्म हे तपासणीमध्ये आहेत, म्हणजे जिल्हास्तरीय स्तरावरती त्याची प्रक्रिया, अर्जाची प्रक्रिया ही सुरू आहे। त्यामुळे त्यांना अद्यापही या योजनेचा लाभ म्हणजे 3000 रुपये त्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाहीत। परंतु मैत्रिणींनो, या महिलांनी घाबरण्याचं कुठलंही कारण नाही, कारण ज्या महिलांनी 24 ऑगस्टच्या अगोदर फॉर्म भरले, त्यांचे सिलेक्ट झाले, त्यांना पैसे आलेले आहेत। तर त्यांना जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांचे पैसे म्हणजे त्यांना 3000 रुपये मिळालेले आहेत। परंतु मैत्रिणींनो, आत्तापर्यंत ज्या महिलांना 3000 रुपयांचा लाभ भेटलेला नाही त्या महिलांनी घाबरण्याचं काहीही कारण नाही, कारण त्यांना आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे 1500 + 1500 + 1500 असे 4500 रुपयांचा लाभ हा आता सप्टेंबर महिन्यामध्ये त्यांना मिळणार आहे। म्हणजे ज्या महिलांना 3000 रुपये मिळाले नाहीत, 2 हप्ते मिळाले नाहीत, त्यांना आता एकत्र 3 हप्ते म्हणजे 4500 रुपयांचा लाभ हा त्यांच्या खात्यावरती मिळणार आहे। आणि मैत्रिणींनो, ज्या महिलांनी 24 ऑगस्ट अगोदर फॉर्म भरलेले आहे त्यांना 3000 रुपयांचा लाभ मिळालेला आहे, तर अशा मैत्रिणींना म्हणजेच अशा बहिणींना आता फक्त एका हप्त्याचे म्हणजे सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपयांचा लाभ हा मिळणार आहे। तर मैत्रिणींनो, म्हणजेच काही महिलांना खूप टेन्शन होतं की आमच्या खात्यावरती पैसे आले नाहीत किंवा आमचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत। तर मैत्रिणींनो, खरोखरच ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांना सुद्धा आता सप्टेंबर महिन्यामध्ये एक नवीन संधी देण्यात आलेली आहे। तर मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपण बऱ्याच महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे, परंतु अशा 50,000 महिला आहेत की ज्यांना या योजनेचा लाभ हा भेटलेला नाही, म्हणजे त्यांचे फॉर्म हे रिजेक्ट झालेले आहेत। तर त्यांच्या फॉर्ममध्ये काहीतरी चुकी असतील त्यामुळे त्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले। परंतु आता त्यांनाही त्यांची पात्रता सिद्ध करण्यासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये नवीन अर्ज भरण्याची संधी दिली जाईल, असंही आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर मित्रांनो, आता बँकेने पैसे कट केल्यास दिलासा, म्हणजे बँकेने बऱ्याच महिलांना असा प्रश्न आहे की त्यांच्या बँकेकडनं काही त्यांच्या योजना चालू असतील, काही चालू असेल तर त्यांचे पैसे कट केले जातील। परंतु मैत्रिणींनो, आत्ताच बँकेचे जे जिल्हा अधिकारी असतात तर त्या अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या शासकीय योजनांचा लाभ हा मिळालेला असेल तर त्या शासकीय योजनेच्या लाभातून कुठल्याही प्रकारचे पैसे कट न करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे। मग त्या महिला असोत किंवा पुरुष असो, पीक विमा असेल किंवा लाडक्या बहीण योजना असेल, कुठल्याही योजनेचे जर पैसे आलेले असतील तर ते कुठल्याही प्रकारे कट न करण्याचे निर्देश बँकांना देण्यात आलेले आहे। त्यामुळे कुणीही घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण बँका आता कुठल्याही प्रकारचे पैसे कट करणार नाहीत। तर मैत्रिणींनो, त्यानंतरचा जो निर्णय आहे तो म्हणजे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झाले त्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे, आणि ज्या महिलांच्या खात्यात पैसे पोहोचलेले आहेत पण बँकेने त्यांचे पैसे कट करून घेतलेले आहेत त्यांना देखील आता दिलासा मिळणार आहे। महिला बालविकास विभागाने अशा महिलांच्या तक्रारींची दखल घेतलेली आहे आणि त्यांना आता योग्य तो निर्णयही घेण्यात येईल त्याबद्दल।
तर मैत्रिणींनो, आता अर्जाचे कारण जाणून घेण्याची सोय सुद्धा करण्यात आलेली आहे. म्हणजे तुमचे अर्ज हे रिजेक्ट, ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत त्यांना आता अर्जाच्या कारणाचे तपशील मिळवण्याची संधी मिळणार आहे. म्हणजेच अर्ज रिजेक्ट का झाला, कोणती माहिती अपुरी आहे किंवा तुमचे कोणते कागदपत्र हे चुकीचे लावण्यात आलेले आहे, हे व्ह्यूज रिझन बटनावरती क्लिक करण्यात येईल. तर मैत्रिणींनो, आता महिलांनी आपल्या अर्जाच्या कारणांचे तपशील जाणून घेऊन योग्य कागदपत्रेही तयार ठेवावीत, जेणेकरून पुढील अर्ज भरण्याची संधी मिळाल्यानंतर आपला अर्ज हा चुकू नये. म्हणजेच मैत्रिणींनो, ज्या महिलांना लाभ मिळालेला आहे त्यांना आता फक्त 1500 रुपये मिळणार आहेत आणि ज्यांना लाभ मिळालेला नाही तर अशा महिलांना आता 4500 रुपयांचा लाभ मिळणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे बँका कुठल्याही प्रकारचे पैसे कट करणार नसल्याचंही माहिती समोर येत आहे. आणि त्यानंतर ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहे त्यांना त्यांचा अर्ज रिजेक्ट झाल्याचं कारण माहीत नाही, त्यांना सुद्धा आता आपला अर्ज रिजेक्ट का झाला ते समजणार आहे. म्हणजे सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. तर मैत्रिणींनो, आणि KYC करणं हे खूप गरजेचं आहे. ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले नाहीत, म्हणजे अर्ज हे सिलेक्ट झालेले आहेत परंतु त्यांनी त्यांच्या आधार हे बँकेला लिंक केलेलं नाही, म्हणजेच KYC केलेलं नाही, अशा भरपूर महिला आहेत की त्यांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात आलेले आहेत परंतु त्यांनी KYC केलेली नसल्यामुळे त्यांना त्या योजनेचे 3000 रुपये हे आपल्या खात्यातून काढता येत नाही आहेत, म्हणजे त्याचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे अशा सर्व महिलांनी ज्यांची KYC अपूर्ण आहे त्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्यावी आणि या योजनेचा लाभ घ्यावा. चला तर मग मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हो, चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.